मला खरं सांग शुभू, का गेला होता हॉस्पिटलमध्ये? साहेब ते सिक्रेट शोधायला गेलो होतो आम्ही. कसलं सिक्रेट? काय शोधाशोध करतात तुम्ही? का नंदाक्काच्या मागावर गेला होतात? तिच्यावर संशय येऊन काय करते ती मुलगी? सांग शुभू. जाऊ दे विश्वंभर, तू नको मनस्ताप करून घेऊस. नाही नंदाक्का, मला कळायला हवं काय चाललंय हे सगळं. भैया भैया तू हायपर होऊ नकोस, हवं तर मी बोलतो तिच्याशी. काय बोलणार तिच्याशी? आणि कशाला? हे बघ, तिला पाठीशी घातलेलं मला चालणार नाही. तिच्या जर का थोडी जरी लाज असती ना, तर फोन केल्या केल्या इथे हजर झाली असती ती. भैया ती घाबरली असेल. मी सांगितलं आता कुणीही मध्ये पडणार नाही. आता ती आणि मी आहे. बोल रे, का गेला होतास हॉस्पिटलमध्ये? विश्वंभर, त्यांनी तिथे जाण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही रे, पण त्यांनी तिथे जाऊन जो गोंधळ घातलाय ना, ते मात्र मला बिलकुल आवडलं नाही. अरे ती सगळी सामान्य माणसं आहेत, आजाराशी लढतायत, पेशंट आहेत रे ते. आणि कित्येक जण तर मरणाच्या वाटेवर आहेत. अशा माणसांना त्रास देऊन खूप चुकीची गोष्ट केली यांनी. आणि त्याचा त्रास तुला होतोय नंदाक्का, आणि मी ते सहन करणार नाही. बोल शुभू, का वागलास असं? बोल. साहेब तिथं शिरीष घाणेकर आहेत अशी माहिती मिळाली होती आम्हाला. शुभ, काय बडबडतोयस? डोकं फिरलंय का तिचं? काय चाललंय तिच्या डोक्यात हे? विश्वंभर, जेव्हापासून तू त्या शिरीष घाणेकर बद्दल श्रावणीला सांगितलंस ना, तेव्हापासून ती हेच डोक्यात घेऊन बसलीये. आणि तुला माहितीये, तिला असं वाटतंय की मीच त्या शिरीष घाणेकरला तिथे हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवलंय. हो आत्यासाहेब, तुम्हीच त्यासनी डांबून ठेवले तिथं. तोंडावर शुभू, नंदा कशी बोलतोस तू? भान असू देत. माझा स्वतःपेक्षा जास्त तिच्यावर विश्वास आहे, आणि तू थेट तिच्यावर आरोप करतोस. विश्वंभर, त्याची काहीच चूक नाहीये रे. त्या श्रावणीने त्याचे कान भरलेत. तिचं डोकं फिरलंय आणि तिने ह्याचं डोकं फिरवलंय. तिच्या सांगण्यावरूनच हा असं वागतोय. म्हणूनच होळीच्या दिवशी वेश बदलून ह्यांनी तिची साथ दिली ना. होळीच्या दिवशी तू जे काही वागलास ना, ते मला अजिबात आवडलं नव्हतं. पण तुला हा विषय माहित नव्हता, म्हणून मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शिरीष घाणेकर हा विषय माझ्यासाठी संपलाय. तो नाहीये आता या जगात. तुझ्या डोक्यातनं हे नाव कायमचं पुसून टाक, कळलं? हो साहेब. मुलीला तर श्रावणीचाच फोन असेल. बाहेरनं चौकशी करायला फोन केला असेल, आत्या मेली का जिवंत आहे. तू रागवू नकोस विश्वंभर. साहेब घरनं फोन आहे. हा ही बोल ना. होय साहेबांसोबत आहे मी. करतो 10 मिनिटात. हो हो. बघू जरा नक्की कोणाचा फोन आहे, चेक करू. साहेब मला माफ करा, पण एक मोठं सत्य तुमच्या पुढे आणण्यासाठी हे खोटं बोला लागतंय मला. आपलंच नाणं खोटं आहे. इतरांना दोष देऊन काय उपयोग? परत जर का असा मूर्खपणा केलात ना, तर त्या मुलीला घरात हाकलून देईन, आणि तुलाही शेवटची वॉर्निंग देतोय. विसरून जाईन मी, तू माझा खास माणूस आहेस ते. नंदाक्का, या घरचे सगळे अधिकार मी तुला दिलेत. तुला जे काही निर्णय घ्यायचेत ते तू घेऊ शकतेस. कोणीही तुझ्या विरोधात जाणार नाही, हा शब्द आहे माझा. काय शुभू, कसा वाटला धोबी पछाड?
तुम्ही माझ्याशी पंगा घेऊ शकता, पण तुमच्या 10 पावलं मी पुढे हे मात्र विसरू नका. आणि कायम राहीन, त्यामुळे मीच जिंकीन. कारण ह्या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. जाऊन सांग त्या श्रावणीला, नको त्या माणसांचा शोध घेणं बंद कर. आणि ह्याच्या पुढे मी सांगीन तेच ऐकायचं, समजलं? साहेब, तुमचा प्लॅन लय भारी होता, पण कसं आहे ना, अंधाराचं साम्राज्य किती बी मोठं असू द्या, पण माचीसची एक काडी पेटवली की नाही, अंधार कुठल्या कुठं गायब होतोय. श्रावणी मॅडम त्या माचीसच्या काडी आहेत. तुम्ही जो साहेबांच्या विश्वासाचा गैरफायदा घ्यालाय ना, तो एक ना एक दिवस बाहेर येणार. तेव्हा काय होईल याचा विचार करा. बरं झालं श्रावणी मॅडमच नाही तर मी नाही आणलं माझ्याबरोबर. आता मला लवकरात लवकर घरी जाऊन खरं काय त्या आनंदकडनं जाणून घ्यायचंय. श्रावणी मॅडम बी वाट बघत असतील. काय पोरगी गई स्वीटी, शुभू संग लग्न करायचं म्हणून हाताची नस कापायची धमकी द्यायली स्वतःच्या जायला. ते चुकीचंच आहे हो, पण आपल्या शुभूवरती मनापासनं प्रेम करते हे मात्र नक्की. तुला तर सून म्हणून पहिल्यापासूनच पसंत होती ना ती. होय, आता मधल्या काळात लय चुका झाल्या तिच्यातनं, पण त्या रागाच्या भरात झाल्या ना व. तशी लय मनमिळावं आहे, आपल्या घरादाराला जीव लावती व. आणि बघितलं नव्ह तुम्ही, गरज पडेल तेव्हा मदत करायला उभी राहिली आपल्या पाठीमाग. कारभारने पास. हे बघ, हा शुभूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तेव्हा याचा निर्णय बी शुभूच घेईल. मी कुठं नाही म्हणतोय तेव्हा, त्याचा निर्णय तोच घेणार आहे की. आणि आज आला ना, मी विषय बी काढणारच आहे की. शुभ श्रावणीला घेऊन या वेळेला इथं कशाला आलाय? काही विपरीत तर घडलं नसेल ना? काय झालं शुभू? काही गुपित तर घरात दडलेली असतात, ती कळण्यासाठी दारं बंद करायला लागतात. काय म्हणायचंय तुला? अहो अण्णा, या श्रावणी मॅडम त्यांच्या आयुष्या शोधामध्ये आयुष्यभर वनवन फिरल्या. आयुष्याचा आटापिटा केला त्यांनी. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याच घरात लपल्यात हे माहीत नव्हतं मला. काय बोलायलायस काय तू? ना काय बी दडवू नका. तुमचा आणि शिरीष घाणेकरचा संबंध हे कळलंय मला.